परमेश्वर मेश्राम या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्या प्रकरणी आता नवे खुलासे समोर येत आहेत. त्याच्या परिवाराने आरोप केले आहे की धानोरकर परिवाराच्या दबावामुळे त्यांना कुठेतरी सातबारा त्यांच्या नावावर होत नाही आहे. आपल्यासोबत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू आहे अनिल धानोरकर. भाऊ, हे जे आरोप होत आहे तुमच्या परिवारावर की ते तुमच्या दबावामुळे त्यांची सातबारा त्यांच्या नावावर होत नाही, नेमकं काय प्रकरण आहे? 2005 मध्ये बाळूभाऊनी परमेश्वर मेश्राम यांचं शेत घेतलं. परमेश्वर मेश्राम यांची कोणतीही केस धानोरकर परिवाराविरोधात नाही आहे. बाळूभाऊनी त्यांचं शेत घेतल्यानंतर शेत बाळूभाऊच्या नावाने झालेलं आहे. बाकायदा सातबारा बाळूभाऊच्या नावाने आहे आणि 1 वर्षानंतर बाळूभाऊकडून ते शेत मी विकत घेतलेलं आहे. कारण बाळूभाऊच्या नावाने सातबारा आणि टायटल क्लिअर असल्यामुळे मी शेत घेतलं असता त्याच्या बहिणीने आणि भावाने ऑब्जेक्शन घेतलं की हे शेत आमचं वडिलोपार्जित आहे, यामध्ये आम्हाला सुद्धा हिस्सा मिळण्यात यावा. म्हणून त्या 2006 पासून ही केस कोर्टामध्ये चालू आहे. या केसमध्ये परमेश्वर मेश्रामची कोणतीही केस आमच्या विरोधात नाही आहे. त्यांच्या परिवाराचा एक आरोप आहे की तो धानोरकर परिवाराकडून आम्हाला धोका आहे, त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावी. तेव्हापर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. 3 दिवसापासून संरक्षण केंद्रामध्ये त्यांचा मृतदेह आहे. परमेश्वर मेश्राम आणि माझी कधी भेट नाही, ओळख नाही, काही नाही. राहिला प्रश्न खासदार मॅडमचं 2005 मध्ये लग्न झालं. त्याच वर्षी बाळूभाऊनी ते शेत घेतलं. या गोष्टीची खासदार मॅडमला कल्पना सुद्धा नाही आहे. आणि आजपर्यंत आमच्यावरती कधीही कोणतीही केस मारापिटीची किंवा कधी आम्ही कोणाला धमकी दिली असा कुठलाही विषय आमच्या बाबतीमध्ये झालेला नाही. आणि आम्ही त्याच्यामुळे आमच्यापासून त्याच्या किंवा कोणाच्याही जीवाला धोका होण्याचं काही कारण नाही. हे नाहक एक राजकारण केल्या जात आहे. त्या दिवशी मला खासदार मॅडमच्या भावांचा फोन आला होता की परमेश्वर मेश्राम यांचा मुलगा सकाळपासून मला फोन करते की मला 2 लाख रुपये द्या, अन्यथा मी तुमचे नाव घेईल, अशा प्रकारची मागणी त्याला करत आहे. त्यांनी मला फोन केला होता की अशा प्रकारे तो 2 लाख मागत आहे, आपली काही केस चालू आहे का? मी त्यांना सांगितलं की आपली केस चालू आहे, परंतु ते परमेश्वर मेश्राम यांच्यासोबत नाही आहे. त्यांच्या बहिणीने आणि भावाने आपल्या विरोधात केस टाकली आहे की आम्हालाही त्यातला हिस्सा मिळावा. ती केस आपली नागपूर कोर्टामध्ये चालू आहे बा. त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा धोका त्या कुटुंबाला नाही आहे, कारण आमचा त्यांच्याशी काही संबंधच नाही आला आहे. तर आपण बघितलं, या पूर्ण प्रकरणात कुठेतरी राजकारण होत असल्याचा आरोप केला जात आहे आणि धानोरकर परिवाराकडून त्यांना कोणताही धोका नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.